टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल, धावा कराव्या लागतील. 17 बॉलचा खेळ बाकी, 49 धावा अजूनही करायचे. पहिलाच बॉल उडवलाय, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. हर्षन पाटील या टीमचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक मानला जातोय आणि त्याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि विकेटचं होईल पतन. शुभम पाटीलच्या विकेटचं पतन आणि पहिला धक्का लागतोय टीम गावदेवी राबाडे संघाला. शुभम पाटील अपयशी ठरलाय. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर षटकार आला. टीमची धावसंख्या 1 वर 1 अशी खराब सुरुवात. 50 धावांचं टार्गेट आहे. 50 धावा करायचे. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना ओमकार नारायणकर. मागच्या मॅच मध्ये भावेश कोळीने काय बॅटिंग केली होती आपल्या टीमसाठी आणि श्री सिद्धिविनायक टीमच्या अगेन्स्ट 3 ओव्हरमध्ये 60 धावा, 4 ओव्हरमध्ये 60 धावा चेस झाल्या होत्या. या मॅच मध्ये 50 करायचे. यावेळेस फटका चांगला आहे. काय झेल, लाजवाब झेल. वेदांत म्हात्रे बच्चू याने झेल पकडलाय आणि आणखीन एक विकेटचं पतन. लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट. ओमकार नारायणकर देखील परतावा लागेल. 2 धक्के देत असताना टीम बॅकफुटला गेली आहे. 3 बॉलचा केस संपलाय. 2 गडी बाद 1 अशी खराब सुरुवात. टीम गावदेवी राबाडे संघाची 50 धावांचा पाठलाग करत असताना सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे. सेमीफायनलचा सामना, रंगतदार सामना, दोस्ती चषक 2026 दोस्ती ग्रुप रबाडे कोलीवाडाच्या माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा आणि सगळ्यांचं लक्ष वेधणारी स्पर्धा. अतिशय देखणं आयोजन पाहायला मिळालं. सगळ्याच टीम मेंबर्सचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने सगळ्यांनी मेहनत घेतली या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी सगळ्याच घटकांचा आभार मानणं गरजेचं आहे. न्यू बॅटर मिस्टर शेष पाटील. हितेश पाटील यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 1000चं कॅश प्राइज. हॅट्रिकची संधी आणि काय घडलंय. 3 बॉल मध्ये 3 विकेट घेण्याचा कारनामा केला जाईल. स्वराज म्हात्रे या गोलंदाजाच्या नावावर हॅट्रिक. क्रमांक 2 मनोज चव्हाणने देखील कालच्या दिवसामध्ये पहिली हॅट्रिक साधली होती आणि सेमीफायनलच्या मॅच मध्ये स्वराज प्रल्हाद म्हात्रेच्या अगदी पहिल्या 4 बॉलवर 3 विकेट प्राप्त करत असताना अगदी